एक राजा होता. त्याचा प्रधान अतिशय चतुर होता. राजाला एखाद्या प्रश्नावर वादविवाद करण्यात मोठी मौज वाटे. कोणत्या ना कोणत्या तरी प्रश्नावर तो प्रधानाशी सतत वादविवाद करे. प्रधान ही चतुरपणे बिनतोड उत्तरे देऊन राजाचे पूर्ण समाधान करे. एके दिवशी राजाने प्रधानाला विचारले, प्रधानजी, दैव आणि कर्म यात श्रेष्ठ कोण? प्रधानाने ठामपणे उत्तर दिले, दोन्हीही श्रेष्ठ. तितक्याच ठामपणे राजा म्हणाला, शक्यच नाही, कर्माहून दैवच श्रेष्ठ आहे. प्रधान म्हणाला, वेळ आली की पटवून देईल. एक दिवस राजा आणि प्रधान फिरायला राजवाड्याबाहेर गेले. इतक्यात दुरूनच एक पंडित येत असलेला प्रधानाने पाहिले. लगेच त्याच्या डोक्यात एक कल्पना आली. त्याने आपल्या गळ्यातील हार रुमालात बांधून तो रुमाल पंडित येत असलेल्या रस्त्यावर टाकला. ते पाहून राजा म्हणाला, प्रधानजी, हा काय वेडेपणा! मौल्यवान हाराचं गाठोडं तुम्ही रस्त्यात का टाकलं? गंमत पहा तरी, असं म्हणत प्रधान रस्त्याकडेच्या एका झाडाआड लपला. राजालाही त्याने लपण्याची खूण केली. मग राजाही प्रधानाच्या मागे लपला. ते दोघेही त्या झाडाआडून रस्त्यावरच्या हाराच्या गाठोड्याकडे पाहू लागले. इतक्यात तो पंडित त्या गाठोड्याजवळ आला. आता हे हाराचे गाठोडे तो उचलतो की काय, या विचाराने राजा उत्सुकतेने त्या पंडिताकडे श्वास रोखून पाहू लागला. पण तो पंडित हाराचं ते मौल्यवान गाठोडं ओलांडून तसाच पुढे निघून गेला. राजाला त्याचा खूप राग आला. त्या रागाच्या भरातच तो पंडिताला पेशाने म्हणाला, अरे मूर्ख माणसा, तुला मौल्यवान हाराचं हे गाठोडं दिसलं नाही का? पंडित गडबडून उत्तरला, कसं दिसणार? मी डोळे मिटूनच चाललो होतो ना. तुला ते मौल्यवान गाठोडं नको होतं काय? असं कसं होईल महाराज? सापडलं असतं तर ते मला हवंच होतं. पण ऐन वेळी मला आंधळे रस्त्याने कसे चालत असतील ते अनुभवण्याची दुर्बुद्धी आली आणि मी माझे डोळे मिटून चालू लागलो. अरे मूर्खा, तुला दैवाने दिले होते, पण तू कर्माने ते तू घालवलेस. राजाच्या तोंडून असे उद्गार निघताच प्रधान मिश्किलपणे राजाला म्हणाला, महाराज, दैवाला कर्माच्या साथीशिवाय श्रेष्ठत्व नाही, हे आपल्याला पटलं ना? प्रधानाच्या प्रश्नावर होकारार्थी मान हलवत राजा म्हणाला, दैव समोर आलं तरी त्याचा लाभ घेण्यासाठी माणसाच्या हातून तसं कर्मही घडायला हवं, हे अगदी 100% खरं.